ठसका लागला ना. नाव सांगते. हा माझं नाव वत्सला. वत्सला, चांगलंय. तू याआधी काय काम केलंस ग? अगं कुठं लक्ष आहे तुझं? ते तुमचं घर खूप सुंदर आहे ना, ते घर पाहत होते मी. मी काय विचारलं तुला? याआधी मी राजकारण म्हणजे एक राजस्थानी राजकारणी होते ना, त्यांच्या घरी काम करीत. स्वयंपाक बिपाक येतो ना तुला? हो, मला सगळा स्वयंपाक येतो. तुम्हाला सांगते मी, आता मी राजस्थानाच्या घरी होते ना, तर मला राजस्थान मला आवेछू. मी गुजरातीच्या घरी होते ना, मला गुजराती आवेछू. मी पंजाबीच्या घरी होते ना, मला पंजाबी डिशेस आवेछू. मी पश्चिम बंगाल त्याच्या घरी होते ना, मला पश्चिम बंगालच्या डिशेस आवेछू. मी अण्णा साऊथ इंडियन अण्णा त्याच्या घरी बी काम करायचो. त्यामुळे साऊथ इंडियन पण मला आवेछू. म्हणजे सांबर चटणी, इडली डोसा चटणी सगळं आवेछू. ते आवेछू जावेछू ते ठीक आहे. तुला सातारकडचं काय येतं का बनवायला? हा, मी सातारचीच आहे ना, फलटणची आहे मी. मला सातारी तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, एकदम मटण कुस्करून भाकरी वगैरे सगळं येतं. तुझ्या घरी कोण कोण असतं ग? म्हणजे तुझा नवरा कुठं असतो? अगं माझ्या घरी फक्त माझं एक छोटस मूल आहे आणि मी दोघच राहते. माझा नवरा मला सोडून गेला. सोडून गेला? कुठे गेला? अरे बायको, अरे काय प्रश्न विचारायची काय पद्धत? रडवलं ना बिचारीला. काय उगाच आधीच किती त्रास होतोय त्या बाईला, आणि त्यात हे असले प्रश्न. घ्यावा असेल आजारानं वगैरे, आहे का नाही? माझा नवरा मला सोडून गेला मालक. तुम्हाला काय सांगू, त्याला तुला पोडानं तिरडीचा दांडा मोडला, त्याच्या मला सोडून गेला. आता मी काय करू? अगं वत्सला, हे बस सावरत शांत होते. एकदम खुद्दार बाई आहे, कुणाची मदत नको येतील. हा, असं खंबीर राहायचं बरं का. लेडीज असलं म्हणून काय झालं, हा एकदम स्ट्रॉंग व्हायचं आपण. आय व्हेरी रिस्पेक्ट वुमन, टू मच. मग विचारा, तुम्हाला अजून काय विचारायचंय? मला नाही काय विचारायचं. तुम्हालाच काय विचारायचं असेल तर विचार. आता माझं काय, पहिली स्टेप म्हणजे मला मसाला दूध टेस्ट करायचंय. असं नाही, काय आमच्याकडं चाय कॉफी वगैरे असलं काय नाही चालत घरात. अच्छा, जे काय आम्ही पितो ते फक्त दुधाचेच आयटम घेतोय. हा, म्हणजे आधी मसाला दूध पासून आपण सुरुवात करू, नंतर मग आहे की बासुंदी, खीर, रबडी, आहे का नाही, समजा येतच राहतील पदार्थ, आहे का नाही बायको? हा, केशर दूध तर मी एक नंबरच बनवतो. बनवतो? ते बनवते असं म्हणायचं होतं. तेच तरी पंजाबी साऊथ इंडियन, त्याच्यामुळे बनवतो हे सगळं असं भेळविसळ झालंय. असं झालंय होय. मला असं वाटलं की तुम्ही बाप्या लोकांच्या घरी पण लय दिवस काम केलेलं आहे, त्यामुळे बनवतो असं आलं. असं दे येतं, असं मध्ये मध्ये तोंडातून येत. हा, वहिनी साहेब, घर दाखवा की मला तुमचं. हो, तुमचं काम तर समजा किचन मध्ये असतंय. तुम्ही किचन बघाला. हा, ते मला किचनच म्हणायचं होतं, ते चुकून घर तोंडातून आलं, असं झालं ते. अरे साहेब, चला या. चल. हे दाखवा त्यांना. असं द्या.
आता तुमची चौकशी होईपर्यंत यू आर सस्पेंडेड. अनफॉर्च्युनेटली तुला सस्पेंड करावंच लागेल. सत्यदादा, अरे सगळं ठीक असेल ना रे? आतमध्ये काय गडबड तर नसेल झाली? त्यात बलमा साडी नेसून बी पाय वाटत नाही, आणि ही मुकादा मला कळलं तर? नाही पप्या, बलमा सगळं निभावून नेईल, माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. अरे बलमाला आत्ताच कामाला लावलं काय नाही? होय, मला बी तेच वाटते. आत गेल्या गेल्या लगेच कामाला जुंपलं असेल ते. पण आता जे काय व्हायचं आहे ना, ते लवकरात लवकर झालं पाहिजे, कारण 3च तास बाकी आहेत. आणि ह्या 3 तासात जर काही झालं नाही ना, तर मला मम्मीला दिलेला शब्द पाळावा लागेल. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर वाघमाऱ्यानं घरातनं बाहेर जाताना बघावं लागेल. काय मग मायालिकींची जोडी आले का? स्वतःचा अपमान करून घेऊन आले? हा, भेटली का? लेक भेटली? तोंड तरी दावलं का तिने? कशी दावणार? तोंड दावायसारखं काही ठेवलंय का तिने? आत्ते, तू तुझं तोंड आधी बंद करा. जे काय बोलायचं आहे ना ते घरात जाऊन बोलू. तिथे दारात तमाशा नको. बया 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 बया, बघितलं का? हा, काय ग सुनंदे, तुझ्या लेकीचं कौतिक तर आरडून आरडून सांगायचीस की समद्या वस्तीला. हा, मग आता तुझ्या लेकीने काय माती खाल्ल्या ते बी वस्तीतल्या लोकांनी कळून दे की. वंसे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढं, पण जो काय तमाशा असेल तो वस्ती समोर नको. आपण आत जाऊन बोलू. नाही 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 नाही, अजिबात नाही. मला जी काय आहे का नाही ती मला हितच बोलायचंय बघ. हा, घोरपडीन बाय, माने बाय, शिंदे बाय, गडगेळीन बाय, इकडे या, इकडे या, या 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 इकडे या. तुम्हाला काय सांगते बघा. अगं गप्प बस की जरा. वंस, अहो तुम्ही आल्या 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 आल्या. अगं बायानो, तुम्ही सकाळ धरणं काय पेपर वाचला का नाही? आत्ते अगं गप्प बस की. काय हो सुनंदाताई, पेपरात जे मंजू बद्दल छापून आलंय ते खरं आहे होय? बाई, मंजूने खरंच पैसे खाल्ले ते होय? मंजीने लाच घेतली, त्याच्यात माझ्या भाऊजाईचा काही संबंध नाही. आधीच या पोरगीने बी पैशाचा फ्रॉड करून ठेवला होता. ती बी जेलात जाऊन आलेली. होय की, मागच्या वेळेला अमृता कोर्टाची पायरी चढली हे घरानंच असलंय बघा. अमृता सोबत एवढं सगळं घडलं तरी मंजूने असंच केलं. बाप पोलीस होता आणि पोरे तर गुन्हेगार निघायला की हो. एकीनं लोकांना लुबाडलं आणि दुसरी लाच खाती. दोघी बहिणी सारखेच निघाले की हो.